नाशिक महानगरपालिकेत भाजपचा महापौर पदाचा मार्ग मोकळा झाला असतानाच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. भाजपकडून महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आरके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे निश्चित होताच भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानं शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापौर व उपमहापौर पदाच्या नावनिश्चितीमध्ये प्रदेश पातळीवरून बदल करण्यात आल्यामुळे सुनील केदार नाराज होते. या नाराजीला उघड स्वरूप देत त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश समितीकडे पाठवला आहे. मात्र नवीन शहराध्यक्ष नेमला जाईपर्यंत पक्षाचे कामकाज पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नाशिक महापालिकेत तब्बल 72 जागांवर घवघवीत यश मिळवले होते. मात्र उमेदवारी वाटपाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटला होता. इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यानं पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी महापालिकेत सत्ता स्थापन करताना शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आम्हाला सत्तेसाठी कुणाचीही गरज नाही असे स्पष्ट वक्तव्य केल्यानं केदार आधीपासूनच अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेशी आम्ही बोललेलो आहोत. कालही बोलणं झालं. माननीय शिंदे साहेबांनाही मी फोन केलेला होता. त्यांचं माझंही बोलणं झालं. त्यांच्याकडून 2 वेळा फोन आले. इथल्या लोकल जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोललेलो आहे. त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. पण मला वाटतं अजून माघारीला वेळ आहे. तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ. बहुतेक आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे वरिष्ठांचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, रवींद्रजींचं आणि शिंदे साहेबांचंही, की आपण एकत्रित राहिलो. कारण आम्ही केंद्रामध्ये एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत, महापालिकेमध्ये तर कुंभसुद्धा आहे. त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे. मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू. पण तुमची स्वतःची इच्छा नाही, आपण म्हणतात कुबड्यांची गरज नाही आपल्याला. नाही, मी एक कुबड्याची गरज नाही. मी असं म्हटलं होतं की बा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे, पुरेसं आहे. त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही, आमचं महापौर बनत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी नाही. आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची मला गरज पडणार नाही किंवा कोणाची सपोर्टची गरज पडणार नाही, असा माझा म्हणण्याचा हेतू होता. पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर तो आम्हाला मान्यच आहे. त्यातच प्रदेश पातळीवरून आलेल्या महापौर पदाच्या नावात बदल झाल्यानं त्यांची नाराजी टोकाला गेली. महापौरपदी हिमगौरी आहेर आरके यांचे नाव निश्चित होताच भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून सुनील केदार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपसमोरील संघटनात्मक आव्हाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.